हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू IPL 2025चा नवा विजेता विराट कोहली आणि RCB चाहत्यांचं 18 वर्षांचं स्वप्न साकार. बंगळुरूकडून पंजाबचा पराभव, विजेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरलं. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानची 20 नाही 28 ठिकाणं उद्ध्वस्त. पाकिस्तानच्याच अंतर्गत अहवालात कबुली. ABP माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी. पेशावरपर्यंत शिरून भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. नरेंद्र मोदींनी सरेंडर केलं. ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधींची मोदींवर खोचक टीका. राहुल गांधी चीन आणि पाकिस्तानचे पेड एजंट आहेत का? भाजपकडून टीकास्त्र. पडघ्यामधले काही तरुण तुर्कीला जाऊन आल्याचा ATSला संशय. आयसिस दहशतवादी संघटनेच्या प्रमुखांची भेट घेतल्याची शक्यता. ATSनं टाकलेल्या छाप्यात 19 मोबाईल जप्त. भिवंडीमध्ये शरियत-ए-अल-शाम नावाचं छुपं मॉडेल. इस्लामिक राज्य घोषित करून 15 तरुणांना मंत्र्यांसारखे अधिकार. देशविरोधी कृत्यासाठी मुस्लिम तरुणांना प्रभावित करण्याचा प्रयत्न. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी विशेष उपक्रम. कुटुंबाची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा शिर्डीच्या गणोरे आणि कोल्हापुरातील प्रयाग चिखली गावाचा निर्णय. मराठीचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न. मनसेसोबतच्या युतीसंदर्भात आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य. महाराष्ट्र हितासाठी कोणताही पक्ष कोणत्याही नेत्यासोबत एकत्र येण्यास तयार. मनसेकडून टाळी मिळणार का याची अपेक्षा. चाकणकर म्हणजे रश्मिका मंदना आहेत का? महिला आयोगासंदर्भात बैठकीनंतर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. तर अंधारे प्रसिद्धीसाठी आरोप करतात. चाकणकरांचा पलटवार. सोलापूरच्या चिंचोळीमध्ये गर्भवती महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. सासरच्यांनी हत्या केल्याचा महिलेच्या कुटुंबियांचा आरोप. आशाराणी भोसलेच्या मृत्यूमुळे खळबळ. कर्नाटकात विजयपुरात तब्बल 59 किलो सोनं चोरीला. काळ्या जादूचा वापर करून चोरी केल्याचं समोर. दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांच्या 8 टीम तैनात. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाकडून कोणाचीही उपस्थिती नाही. पवारांनी इंडिया आघाडीची साथ सोडल्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रचार सुरू. अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मांना हटवण्यासाठी सरकार पावसाळी अधिवेशनात महाभियोग आणणार. न्यायमूर्ती वर्मांच्या घरातल्या आगीदरम्यान लाखो रुपयांच्या जळलेल्या नोटा मिळाल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये काल 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू. मे महिन्यापासूनच्या नव्या साथीत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू. देशात कोरोना रुग्णसंख्या 4,000वर. युक्रेननं रशियाला पुन्हा एकदा डिवचलं. ड्रोन हल्ल्यानंतर आता क्रिमिया ब्रिजवर हल्ला. तब्बल 1100 किलो स्फोटकं पाण्याखाली पेरून पूल उडवला. अयोध्येतल्या राम मंदिरात दरबाराच्या अभिषेक विधीचा आज दुसरा दिवस. मंदिर परिसरात मूर्तींना शहर भ्रमणासाठी नेणार. अयोध्येत भाविकांची गर्दी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.